नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. वहिनी बघितलं ना, दोघी जणी इथे गार्डनिंग करतायत आणि आपण त्यांना घरभर शोधतोय. आता बोला. आपण इथेच भांडायला लागूया, म्हणजे आपला आवाज आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचेल. गुड आयडिया वहिनी. मग करूया सुरुवात. ओके रेडी. वहिनी, तुम्ही स्वतःला समजता काय हो? आता ह्या घरात सासूबाई मोठ्या आहेत, त्यामुळे त्या बोलतील तेच मी ऐकेन. कॅश, हा डायलॉग तर माझा होता ना, आता मी काय बोलू? घ्या ना आता काहीतरी दुसरं घ्या. बोला बोला बोला. कॅश, आता तुझी कुठलीही नाटकं मी खपवून घेणार नाही. वहिनी, अहो नाटकं तर तुम्ही करतायत, मी करत नाहीये. आई काय बोलतेस तू? सासूबाईंबद्दल आता तू एकही शब्द बोललीस ना तर मला चालणार नाही. वहिनी, तुम्ही उगाच मला शहाणपणा शिकवू नका. हा विघ्नेश, निघालास का? हा, आणि सावकाशी आहे. हो ठीक आहे. शहाणपणाविषयी तू मला सांगू नकोस. या घरात शहाणपणाविषयी मला फक्त सासूबाई सांगू शकतात, कळलं का? अहो नाटकं तर तुम्ही करतायत, मी करत नाही. हा तू पोच घरी. ही बडबडू नकोस. हा. सासूबाईंबद्दल आता तू एकही शब्द बोललास तर मला चालणार नाही. आजकाल मी बघतेय की सासूबाई या घरात आल्यापासून तुमचा मोठेपणा खूप कमी झालाय, त्यामुळे त्या गोष्टीचं तुम्हाला खूप वाईट वाटतंय. पण म्हणून तुम्ही उगाच काही बोलाल आणि मी काही ऐकून घेईल असं होणार नाही. काही काय बडबडतेस? सासूबाईंनी तुझं सिंगापूरला निघालेलं प्लेन खाली उतरवलं ना, म्हणून तू त्यांच्याविषयी मला भडकवतीयस. आई बघितलं, तुमच्याशी वाईट वागावं लागलं म्हणून आता दोघे एकमेकींशी भांडतायत. असंच करतात त्या. आधी चुका करतात आणि मग चूक कळल्यावर भांडत बसतात. त्यांना ऐकायला येतंय की नाही? काय करायचं आता? काय चाललंय का या दोघींचं? काय माहिती आहे, मला ना काहीच कळेन असं झालंय आजकाल. थोड्या वेळापूर्वी मी गेलो होतो ना, तेव्हा अशा वागत होत्या की जणू काही सख्ख्या बहिणी आहेत, आणि आता बघा. पण झालंय काय पुन्हा? थांब मी बघून येतो. आबा तुम्ही जाऊ नका. अरे त्यांना समजवायला नको का? काही गरज नाहीये, त्या बघून घेतील ना त्यांचं काय ते. तुम्ही जाऊन काय करणार आहात तिथे? अरे नाही, तुम्ही हे तपासा. बसा खाली, बसा शांतपणे, मी सांगतोय ना. बसा. हे आता कळत नाही काय चाललंय ह्या दोघींचं. म्हणून तू त्यांच्याविषयी मला भडकवतीयस. काय समजतेस काय तू स्वतःला? हा, अहो तुम्ही काय स्वतःला समजता हो? झाला ना आवाज बंद? बघा ना जरा पेपर्स. ठीक आहेत ना? नाही, आजपर्यंत तुम्हीच ही सगळी कामं करत होतात ना, म्हणून म्हटलं एकदा जरा तपासून पहा. अगं तुझ्यामुळे माझं आणि सासूबाईंचं भांडण झालं. सासूबाईंची भांडण लावून दिलं, तुम्ही लावून दिलं सासूबाईंची भांडण. तू समजतेस का स्वतःला? तू मला सासूबाईंना आदर द्यायला शिकू नकोस. तुला आहे का त्यांच्याविषयी आदर? वहिनी, तुम्ही त्यांच्या समोर गोड गोड बोलता आणि त्यांच्या पाठीमागून काय बोलता ना हे मला चांगलंच माहितीये. कॅश, बघतायत कुठल्याही क्षणी त्या हात येतील. आई, आई तुम्हीच त्यांना शांत बसवू शकता. खरंच आई, प्लीज त्यांना शांत करा ना. चल चल. मीराला धक्का मार, कळलं का? कानाखाली. हा, काय समजतेस काय तू स्वतःला? हा, अहो तुम्ही काय स्वतःला समजता हो? अगं तुझ्यामुळे माझं आणि सासूबाईंचं भांडण झालं. हो, मी नाही सासूबाईंची भांडण लावून दिलं, तुम्ही लावून दिलं सासूबाईंची कॅश, भांडण. काही बडबडू नकोस तू. आई या ना लवकर प्लीज. वहिनी, आता मारायचं नव्हतं. कुठे आहे का आता इकडे? नाही, मग पुन्हा करूया. हा ठीक आहे, चला. वहिनी, मिळाली. हो, सुरू करा. कॅश, तू समजतेस का स्वतःला? अहो तुम्ही काय स्वतःला समजता हो? अगं तुझ्यामुळे माझं आणि सासूबाईंचं भांडण झालं. माझ्यामुळे भांडण नाही झालं, तुमच्या
वाटलं. अगं तू किती खोटं बोलता हो तुम्ही. हो तुम्ही का भांडताय काय तुम्ही मला बोलूच नको. एक मिनिट तुम्ही किती चिडलाय आज तर मी अभिलाषा वहिनीला बघणार आहे. सॉरी 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 एक अगं तू तुला तर कॅश मी सोडणारच नाही. तुम्हाला सोडणार नाही मी. तुम्ही काय समजता बोलूच नको. बघितलं मीरा कसं करते माझी एवढी डाळ दुखत असताना इथे असं मला बडबडते. वहिनी तुमची तब्येत खराब आहे ना तुम्ही शांत व्हा मी समजवते बरं बघा तुम्ही काय समजतेस काय तू स्वतःला? हा मी स्वतःला काय समजता हो? तुझ्यामुळे सासूबाईंचं आणि माझं भांडण झालं. तुम्ही मोठे बोलून तुम्ही काही बोलाल आणि ते ऐकून घ्या. मागे मागे काय काय बोलवते हे मला चांगलं माहिती. आणि तुम्ही काय तुमच्या मागे बोलणार किती झाले? सॉरी 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 एक वहिनी तुम्ही काय मोठ्या वहिनी आहात, तुम्ही काही ऐकून घ्या. काहीही बोलत असते. हे बघा वहिनी तुम्ही मी जास्त आता बोलताय अजिबात आता. ऐकून घेणार नाही. मी आता आव्हानात सांगणार आहे. तू सासूबाईंविषयी काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी बोलते तुम्ही बोलताय हे सगळं. मी काय बोलते हा? तू काहीही बोलत असते. मोठी सून म्हणून मला काहीतरी मान दे ना. हो मोठ्या सुनबाई आहे मग मोठ्यांसारखं वागा ना तसं. मी आता अजिबात ऐकून घेणार नाही. मी आता आव्हानात सांगणार आहे. हो आबांना सांगणार आहे मग सांगा ना. मला तर तसंही तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाहीये. का का काय सांगून अहो, टाकलं मला तुला? इज्जत नादाला सांगायचं नाही. काय मी बोललेलं नादाला लागायचं नाही? तू काही मला बनवत असते. बघा वहिनी मी तुम्ही काय तुझ्या नवऱ्याला देऊ दे. हा त्याला सांगते मी आता सगळं. हो हो मला चांगलंच कळतंय पण वहिनी आता तुमचं हे अति होतंय. तुम्हाला कॅश सॉरी. कॅश मी खरंच मला या घरात काय चाललंय तेच मला कळत नाहीये. यापूर्वी आभाळ मायामध्ये असा प्रकार कधी घडला नव्हता. एक संकट संपत नाही तर दुसरं हजर. आता माणसांची एकमेकांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली आहे. नाही पण विघ्नेश तुझंच चुकलं. हो म्हणजे कितीही काही झालं तरी घरच्या बायकांवर हात उचलायचा नाही. आपले तसे संस्कार नाही असं कालच माझं आणि आबांचं बोलणं. आणि आज तू चक्क कॅशला. आबा हे बघा मला खरंच तसं काही करायचं नव्हतं.
अहो साधी गोष्ट आहे. मी अचानक घरी आलो आणि पाहतो तर समोर त्या दोघींची भांडणं चालू होती. म्हणून मी भांडण सोडवायला म्हणून मध्ये पडलो तर अचानक एक फटका मलाच बसला हो. म्हणून मी त्या तिरमिरीत त्या मनस्थितीत कॅशवर हात कधी उगारला ते खरंच मलाच कळलं नाही. हे बघा आबा, कॅशला जर एखादी तिच्या मनाविरुद्ध गोष्ट सांगायची असेल तर ते सांगण्याचं सुद्धा माझं डेअरिंग कधी होत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मग तिच्यावर हात उगारण्याची हिंमत मी करीनच का? दादा हे बघ, ऍटलीस्ट तुझी गोष्ट थोडी वेगळी आहे. अभिलाषा वहिनीच्या मनाविरुद्ध तू काही वागू शकत नाहीस, पण ऍटलीस्ट तुला जर काही तिला समजावून सांगायचं असेल तर ती तुझं म्हणणं ऐकून तरी घेते. हा आबा, माझ्या बाबतीत तर तेही घडू शकत नाही. आबा, मला तर ना आता असं वाटायला लागलंय की आपल्या घरातला सगळ्यात केविलवाणा नवरा मी आहे. अहो मी हे सगळं मुद्दामून कशा करता करीन? आणि या सगळ्या घडल्या प्रकाराबद्दल तुम्ही दोघंही मलाच दोषी ठरवायला निघालात. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, जे काही घडलंय, जे काही झालंय तो केवळ एक अपघात होता. दॅट्स इट. अरे अपघातच होता ना तो, मग चुकून झालं हे असं समजावून सांग तिला. आबा, साधी गोष्ट आहे. कॅश भयानक चिडलेली आहे. किती वेळ झाला ती बाहेर जाऊन बसली आणि या अशा वेळेला तिच्या समोर जाणं म्हणजे. आबा हो, मीरानी पण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही कोणाचं काही. हा आबा, मला काय वाटतं आपण गायत्रीजींना सांगितलं तर? म्हणजे गायत्रीजींचं ऐकेल ना ती, म्हणून. नाही, नको उगाच गायत्रीजींना यात मध्ये आणू नका. हा काश्मीराचा राग शांत झाला की ती घरात येईल, मग तिला समजावून सांग. उगाच नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्या व्यक्तीला नका पाडू, आणखी नवीन वाद निर्माण होईल. नकोस ते. कळलं का तुला? हो. आणि वेळ पडली सॉरी म्हण. हं? शेवटी प्रश्न तत्वांचा. हो. अभिनंदन. वेडायस का तू? अभिनंदन कसलं करतोयस? अरे आत्ता खाली मला एक बातमी कळली, खरी आहे ना? बातमी? हं? कसली? तू म्हणे कॅश वहिनीला एक सणसणीत. क्या बात आहे दादा, मला प्रचंडच आनंद झालाय. म्हणजे तू असं काही करू शकतोस यावर माझा विश्वासच नव्हता. प्लीज यार, प्लीज ऋषी. नाही, काय माहितीये का, तुझ्या भावना मी समजूच शकतो. आजचा दिवस तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे. बरं मला सांग, तू खाल्लं काय होतं सकाळी? म्हणजे हे धाडस करावं असं तुला वाटलं कसं? नाही, काय झालं असेल की तू घरात आलास आणि तुला कळलं शेअर्सचे भाव प्रचंड वाढलेत. मग तुला कळेच ना की आनंदाच्या भरात तू काय करावं, म्हणून तू कॅश वहिनीला सणसणीत थोबाडीत मारलीस. क्या बात आहे सर, प्राऊड ऑफ यू. प्लीज प्लीज. हे बघा, इथे ऑलरेडी माझा जीव जायची वेळ आली आहे आणि या अशा वेळेला तुला थट्टा सुचती आहे. थट्टा कोण करताय? बरं मला एक सांग, तू जो आत्ता बाहेरगावी गेला होतास, तू एखादा कोर्स करून आलायस का? कोर्स? कसला? हेच की बायकोला मुठीत किंवा आपल्या धाकात कसं ठेवायचं याचे 151 उपाय. त्यातला हा एक आहे ना? बॉस मला शिकव ना. तू जाशील का आता? अरे मला प्लीज जा, इथे ऑलरेडी माझ्या डोक्याची अरे दादा, मला खरंच नाही, चल निघ, अरे तू चल, काय चल. आता हाकलं होतोस मला? कॅश वहिनी. माझं ब्लेझर. अरे विग्रेट, निघ इथनं, चल चल निघ इथनं.
का ग? खूप दुखतंय. कॅश, अगं त्या सासूबाईंना मारण्याच्या नादात आपण कधी तोंडगाशी पडलो मला कळलंच नाही. तुला तरी कळलं का बाबा? वहिनी, युद्धामध्ये हार जीत ही होतच असते. पण विघ्नेशने मला मारलं, ते पण सगळ्यांच्या समोर. त्या कॅश वरती हात उगारला. समजतो काय स्वतःला? कॅश, शांत. तुला लक्षात आहे जेव्हा आपण सासूबाईंना मारण्याचा सराव करत होतो तेव्हा तू काय म्हणाली होतीस मला? की वहिनी, जर आपल्याला सासूबाईंना या घरातनं बाहेर काढायचं असेल ना तर तुम्हाला हे सगळं सहन करावं लागेल. आणि तेच सहन करतेय मी. तसंच तुलाही हे सगळं सहन करावं लागेल. काहीच बोलणार नाहीयेस का तू? ठीक आहे, पुढचा विचार मी करून ठेवला. जर आपल्याला सासूबाईंना घराच्या बाहेर काढायचं असेल तर आपल्याला प्लॅनची युती करणं खूप गरजेचं आहे. हे बघ, मी काय बोलते ते नीट ऐक. सध्याची परिस्थिती पाहता घरचे सगळे लोक सासूबाईंच्या बाजूने झालेत आणि आपल्या विरोधात. आपल्याला असं काहीतरी करायला हवं ज्याच्यामुळे सासूबाई एकट्या पडतील आणि आपल्या जाळ्यात अडकतील. कशी वाटली आयडिया? आईची आयडिया? काय म्हणालीस? नाही म्हणजे तुमच्या आईचा फोन आला होता का तुम्हाला? नाही, कारण ही तुमची कल्पना असूच शकत नाही, त्याची गॅरंटी आहे मला. आणि तुम्हाला तुमच्या आईशिवाय हे कोणी सुचवूच शकत नाही हेही माहितीये मला. कसं आहे ना कॅश, ज्या वेळेला विघ्नेशने तुझ्या कानाखाली मारली ना त्यापुढे तुला काहीही सुचणार नाही याची मला पूर्णपणे कल्पना होती. म्हणून मी आई सोबत हा प्लॅन आखून ठेवला होता. कळलं? आता ऐका. एक्सलेंट आयडिया, भन्नाट आयडिया. पण वहिनी, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? कॅश, माझी आई आहे ना ती नेहमी म्हणते जेव्हा मोठा मासा पकडायचा असतो ना तेव्हा गळाला छोटा मासा अडकवावा लागतो.